तर चला सांगते की मी खमंग खमंग चकल्या कशा बनवल्या. तर हे माझ्याकडे मेजरमेंट होतं. तर ह्याच्यामध्ये मी बरोबर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा KG तांदूळ घेतले होते, तुम्ही बघू शकता. तर थोडे म्हणजे 10-20 ग्रॅम जास्त झाले होते, बट काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ते मी भाजून घेतले. भाजता भाजता मला लागलं पण होतं. खूप वाईट, बॅकग्राऊंड इग्नोर करा, ओके. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं होतं हरभऱ्याची डाळ, ओके. हे घातलं तुम्ही 200 ग्रॅम्स. जास्त नका घालू कारण की ते नंतर घट्ट होतील. 200 ग्रॅम्स मी घालून घेतलं. नंतर उडीद डाळ 50 ग्रॅम्स घातले होते. जास्त नाही घालायची उडीद डाळ वगैरे. ह्याला पूर्ण थोडं थंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी थोडी चहा घेतला, ओहो. मग घातले मी फुटाणे 50 ग्रॅम, 40 ग्रॅम होते. त्याच्यानंतर मी पोहे पण 40 ग्रॅम घातले होते. त्याच्यानंतर थोडा ओवा आणि थोडं जिरं घालून घेतलं आणि पूर्ण चांगलं मिक्स करून घेतलं ते. त्याच्यानंतर मी डब्यात घालून मम्मीला दळण्यासाठी दिलं, तुम्ही बघू शकता. नंतर मम्मी थोड्या वेळाने दळण घेऊन आली. नंतर आपण मिक्स करतो आहे. ह्याच्यामध्ये पहिला आम्ही चवीनुसार मीठ घातलं. त्याच्यानंतर थोडं तिखट, मी मीठ प्रॉपर घालते, बरोबर घालते, इकडं तिकडं नाही होत माझा हात. त्याच्यानंतर मी घातलं थोडं तिखट. मी थोडं कमी तिखट घातलं होतं कारण की मी ते कलर येण्यासाठी थोडी भंगीपूड पण घालणार होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी घातली होती हळद. हळद घालून नंतर घातलं थोडं लाल तिखट, हे कलर होण्यासाठी होतं. नंतर थोडं जिरं, मी थोडं थोडं घालत होते. मम्मी म्हटली एवढं काय कंजूस घास करायलीस, घाल. नंतर मी घातले होते भरपूर 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 तीळ. तीळ मला लई आवडतं. त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये गरम कडकडीत तेल घालावं लागतं. गरम गरम तेल याच्यामध्ये घातलं. माझ्या ग्लासला इग्नोर करा. आणि नंतर चांगलं मिक्स करून घेतलं मिश्रण, तुम्ही बघू शकता. गरम करायला ठेवलं होतं पाणी. एक साईडला कोमट थोडे ग्लास काढून घेतलं, हे मळण्यासाठी होतं. आणि कडकडीत गरम ह्याच्यासाठी घालण्यासाठी होतं याच्या आतमध्ये. मी घालून घेते गरम कडकडीत खळखळ उकळलेलं पाणी, खळखळ, प्रॉपर खळखळ. त्याच्यानंतर मी असं चांगलं मिक्स करून घेतलं, बघू शकता. असंच म्हणजे घट्टपीठ मळलं म्हटलं तर म्हणजे समजून घ्यायचं तेल प्रत्येक भाग म्हणजे पिठाला लागलं. त्याच्यानंतर गरम पाण्याने मी चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही. इग्नोर एव्हरीथिंग, फक्त तुम्ही प्रक्रियेकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर मी चांगला डो मळून घेतला होता. हे मळण्यासाठी माझी हालत जी खराब झाली आहे. थोडं तेल मी सगळीकडे लावून घेतलं, तुम्ही बघू शकता. हे असं हाताने म्हणजे थोडं जास्त आत जाण्यासाठी मी असं करते. तुम्ही पण हवं असेल तर तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इतकी ताकद लागत होती याला मळण्याला, आय कांट टेल यू. चांगलं मळून 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 बघू शकता तुम्ही. चांगलं मळून 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 पीठ एक जीव करून घेतलं होतं मी, तुम्ही बघू शकता. हे 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं मी. नंतर चांगलं प्लेटला थोडं तेल लावून मी साच्यामध्ये थोडं तेल लावलं होतं.
चकली हा माझा खूप आवडता फराळ आहे. जसं चकली, शंकरपाळी वगैरे. मी तेल गरम करायला ठेवलं होतं कारण की मी पीठ मळीचं पण ते चांगलं गरम झालं असतं. आणि थोडं मी बाजूला पण ठेवलं होतं काढून, कारण की मला मध्ये मध्ये लागलं असतं. त्याच्यानंतर थोडं लावलं सगळं थोडं तेल लावून घेतलं होतं मी ह्याला आणि ह्याला पण. तुम्ही बघू शकता. चांगलं मळून लावून घ्यायला. त्याच्यानंतर साच्याला पण चांगलं लावून घ्या थोडं. पण ही माझी स्टेप चुकीची होती हे मला नंतर कळलं. तुम्ही बघू शकता नंतर. मला इथं पाणी लावायचं होतं पण मी तेल लावलं आहे. त्याच्यामुळे मी नेक्स्ट जी बॅच केली होती ना त्याला मी थोडं पाणी लावलं होतं. पाणी लावल्याशिवाय नाही तर ते चांगलं गळणार नाही. त्यामुळे नंतर हे थोडं मला टफ जात होतं जेव्हा आम्ही गाळत होते तेव्हा. पीठ जसं भाकरीचं असतं मऊसत असं हे पीठ राहायला पाहिजे. तुम्ही बघू शकता. असं चांगलं मी मळून घेतलं तेल लावून आणि या साच्यामध्ये चांगलं असं भरून घेतलं. ह्यातला मी अनेकदा मळलं सुद्धा. तुम्ही बघू शकता. आज मी टोटल 3 फराळ केले आहेत, पण लास्टच्या फराळाला माझा फोन स्विच ऑफ पडला होता त्यामुळे ते रेकॉर्ड नाही झालं. पण काय करणार, वाईट वाटतंय. तर बघू. ह्याला एकजीव करून घेतलं. नंतर ह्याच्यामध्ये भरलं साच्यामध्ये चांगलं आणि चकल्या काढायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता. थोडंसं तेल मी प्लेटलाही लावलं आहे. बाजूबाजूचा आवाज जरा तुम्ही इग्नोर करा कारण की इथं थोडा आवाज येतो मी जिथं राहते तिथं. तुम्ही बघू शकता म्हणजे हात किती हलत होते, एवढं टाईट होत होते. त्याच्यामुळे मी नेक्स्ट टाईम जे केलं ना त्याच्यामध्ये थोडं मी पाणी यूज केलं आहे. बट चांगले दाते येत होते म्हणजे त्याचेही चांगले होत होतं. शेप वगैरे काय प्रॉब्लेम नव्हता. पण थोडं प्रॉब्लेम होत होतं ते म्हणजे येण्यासाठी खूप ताकद लावावी लागत होती. तरी पण मी असंच थोडं गरम आहे का तेल बघण्यासाठी सोडून द्यावं असं ठरवलं आणि थोडंसं बाजूला ठेवलं. मी बघूया म्हटलं 1 2 3 असं तर नाही होणार. तर थोडं मी काढलं आणि मम्मीला सांगितलं की थोडं ह्याच्यात पाणी घालून आणि थोडं जरा मळून दे. मग ती मळून दिली तिनं थोडं पाणी घालून आणि सॉफ्ट मी येत आहे. हे काढायला पण थोडं चिटकत होतं कारण की मी तेल लावलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं. मला इथं लावायचं होतं पाणी पण मी लावलं तेल. कितीही चांगले व्हिडिओ बनवले तरी पण माझे सबस्क्राईब काय वाढत नाही आहेत. माझे लॉंग व्हिडिओचं कोण बघत नाही आहे. पण काय करणार, आपण प्रयत्न करत राहू. एक नाही दिवस आपण सफल नक्की होणार मी. तर तुम्ही बघू शकता चांगलं मी हे मला असं वाटलं की चकली तळून बघावी म्हणून मी घातली ती तेलात. तेल तापलंही होता. नाही असं नाही, ही कढई खूप जाड आहे त्याचं म्हणजे खूप अशी जाड आहे. त्यामुळे लवकर याच्यामध्ये कुठल्या गोष्टी जळत नाहीत. आपण वरती लोक जळतात पण ही कढई आतला पदार्थ जळू नाही देत. मग नंतर मी काय थोडं ट्राय केलं पण ते काय होत नव्हतं. मग मी दिलं मम्मीने जे काय केलं याच्यात घातलं पटाकनं. नंतर थोडं मम्मीने सॉफ्ट करून दिलं म्हणून मग नंतर मी पट काय करायला लागले, चकल्या काढायला स्टार्ट केलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर चकल्या व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे माझं प्रमाण चांगलं आहे. छान आणि खुसखुशीत होतं. आता तुम्ही असा बघावू शकता. तुम्ही बघू शकता किती छान चकल्या मी बनवू शकते. आय कॅन मेक एनिथिंग. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम मी चिकन करते ते पण तुम्हाला दाखवेन. चिकन रस्सा मला खूप आवडतो जो माझ्या हाताचा असतो.
मी तुम्हाला एकदा नक्की सांगेन मी कसा करते. ओके, पाठीमागचं प्लीज इग्नोर करा प्लीज. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ 50च्या वरती लोकांनी जरी बघितला तरी पण मी नक्की कुकिंगचे व्हिडिओ घालेन. काय तर आपण नवीन करत राहू. कसं म्हणता तुम्ही? तर मग नेक्स्ट मी पटपट काढून घेत होते, त्याच्यामुळे मी पटपट सोडतही होते. तुम्ही बघू शकता कसं गरम होतं तेल. मी पूर्ण चकल्यांसाठी ऑलमोस्ट 1.5 kg हाफ kg यूज केलं आहे. अर्धा किलो तर मी संपवलं. त्याच्यात मी चांगलं तळून घेतलं. बघू शकता तुम्ही. आणि नंतर पटपट मी चकल्या आणि काढून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता मी चकल्या कशा काढून घेतल्या होत्या. पटपट येत होत्या. थोडं पाणी घातल्यामुळे आणि शेपही चांगला येत होता. असं नाही की काय बिघडलं. एकही चकली माझी मोडली नाही, एकही नाही. सो आय एम परफेक्ट वाईफ नाव. आय एम परफेक्ट सुनबाई नाव. ही मी चांगल्याने असे पटपट चकल्या काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता माझ्या या चकल्या किती छान होत आहेत. नंतर थोड्या वेळाने मी त्याला उलटं पालटं केलं आणि तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता. मग नंतर थोड्या वेळाने मी विचार केला की मी खालती पेपर हातरून त्याच्यावरती चकल्या काढाव्या, म्हणून मी पेपर त्याच्यावरती ठेवला आणि मग मी चकल्या काढायला याच्यावरती सुरुवात केली. ते हिरोईन म्हणत असेल माझा असा उपयोग होईल असं मला वाटलं नव्हतं, पण देवाने काय केलं माझ्यासोबत. थोडं समजून घ्या तुम्ही. वाईट वाटलंच असणार ना तिला थोडं तर. पण मला एक सांगा, तुम्हाला दुसरा नेक्स्ट फराळ कोणता बघायला आवडेल? जरी दिवाळी संपली तरी मी नक्की करेन तुमच्यासाठी. त्याच्यानंतर मी त्या ह्याच्यावरती पेपरवरती चकल्या काढायला सुरुवात केली. असं कधी नाही जास्त करत मी, बट आय एम नाईस कुक बाय द वे. गोल गोल घूमर 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 घूमे रे, घूमर 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 बैसा घूमर. असं छान काढून घेऊन तयार झाल्या होत्या माझ्या चकल्या. तुम्ही बघू शकता. आणि खूप क्रिस्पी आणि खमंगही होत्या. अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.